मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण सध्या आहोत पुणे जिल्ह्यातील बोर या ठिकाणी. मित्रांनो, बोर या ठिकाणी जे हनुमान केसरी अतिशय सुंदर असं ओपनचं बैलगाडी शर्यतीचं मैदान संपन्न झालं. हा मित्रांनो त्यांचं पर्व 4थं होतं आणि तुम्ही सकाळी एक इंस्टाग्रामला एक व्हिडिओ बघितला असेल. ते म्हणजे ओमनी गाडीला एक छकडी बांधूनचा व्हिडिओ टाकला होता. मित्रांनो, ती जी गाडी होती त्याच गाडीनं आज 1 नंबर केला आहे आणि 2 गाड्यांनी 1 नंबर केला आहे. समान निकाल दिला. एक सुंदर आणि सम्राट. आणि याचं नाव काय दादा? वादळ. आणि तो खंड्याबाई आहे. वादळ कुठला आहे दादा? पनवेल. लोणिवळे. तुमच्या सकाळी ते ओमनीमध्ये 2 मुलं होती, त्यांचा मी इंस्टाग्रामला व्हिडिओ शेअर केला होता. तर फोन आलते का नाही नंतर तुम्हाला? आले होते. काय म्हणाले सगळे? म्हणले नाही का चांगला नाद केला. चांगला नाद केला. बरं, आजचा आनंद कसा आहे दादा? आनंद आमचा खूप आहे. म्हणजे ज्यावेळेस सकाळी गटाला गाडी पहिली त्यावेळेस आम्हाला वाटलं होतं आज काही ना काहीतरी होईल. आणि आमचं फक्त गुलालाच समाधान आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमचे जे पैरेकर आहेत म्हणजे खंडेबाई आणि वादळ, आम्ही सगळे वारकरी संप्रदायातले आहेत. बरं. त्यामुळे आम्हाला आनंद एकदम चांगलाच आहे. बरं. आणि तुमचा आजचा पेहराव सुद्धा सगळा हरिभक्तपरायण महाराजांसारखाच आहे. काय सांगाल? तुमचं संपूर्ण नाव सांगा सगळ्यांना, प्रेक्षकांना. मी अजय महाराज खुसपे फलटण, प्रॉपर फलटणचा. आणि वादळ आमच्या हरिभक्तपरायण आमचे दीपक शेठ भालेकर, मनीष शेठ भालेकर आणि रमेश शेठ डिसले. आणि आमचे मावळचे सरपंच अंकुश खैरमार यांच्या आमच्या नावात बैल बहुतांश त्याच्यासाठी खुसपे फलटण. जवळपास 750 गाड्यांमध्ये तुम्ही दादा 1 नंबर केलाय. 2 गाड्यांनी 1 नंबर केलाय. एक म्हणजे सुंदर सम्राट आणि हे दोघं. तर काय सांगाल यांच्याविषयी? नाही का, बैल एकदम चांगले पहिले. म्हणजे सगळ्यात आपल्यापेक्षा सगळ्यात महत्वाचा आनंद बैलांचा आहे. कारण की ते जर पहिले तर आपल्याला आनंद मिळणार आहे. त्यामुळे आणि काल आमचं सगळ्यात महत्वाचं म्हणजे 2 शब्दात पायरा झाला. अगोदर आमचा एक पायरा झाला होता, तो काही कारणास्तव कॅन्सल झाला. काल आमच्या त्याच्या दादांनी खंडेबाईला फोन केला आणि त्यांनी एका शब्दात त्यांनी बैलाला हो म्हणले आणि काही नाही पळू म्हणले. विष्णू शेटला एकच फोन केला फक्त मी की आपल्याला बैल लागतोय मैदानाला. ते बोलले काय विषय नाही, बिंदास मी येतो म्हणला. आणि मग आमचा पायरा होऊन गाडी म्हणजे आमचं त्यांचं म्हणजे आभार मान एवढं कमीच आहे. अजून काय सांगाल? एका शब्दावरती त्यांना आम्हाला बैल दिला. त्यांचं म्हणजे आभार मानणं एवढं कमीच आहे. कारण मी गेले 2 वर्षाला खंड्याला बघतोय आणि मी खंड्याच्या मागे पळलेला माणूस आहे. जास्त काय सांगण्याची काही नाही. ज्यावेळेस महबूब खंड्याची गाडी पळायची त्यावेळेस मी त्यांच्या संग होतो. त्यांना एक फोन केला आणि त्यांनी एका शब्दावरती आपल्याला पायरा दिला. आणि सगळ्यात महत्वाचं अण्णा ड्रायव्हर असतील, यवतचा अण्णा ड्रायव्हर. म्हणजे त्याच्याकडे आज सगळंच नियोजन होतं बऱ्यापैकी. गतीचं रन मशीन म्हणलं तर अण्णा ड्रायव्हर. अण्णामुळे बरेचसे नवीन नंदी उजेडात यायला लागले. 100% म्हणजे आज गरीबातला गरीब बैल हाणणारे म्हणले अण्णा ड्रायव्हर. अण्णाला एक शब्द टाकला की अण्णा गाडी बसायला लागते. अण्णा नाही म्हणजे कुठला शब्द आतापर्यंत नाही म्हणल्यात. आमचे वास्त्र असले काय आणि बैल असले काय आणि अण्णा बसले की आम्हाला 100% गॅरंटी आहे अण्णा काहीतरी घडवतात. खंड्या कुणाकडे असतो? बाकरवाडीत असतो. आणि हा कुणाकडे असतो? पनवेलला. म्हणजे आज तिकडनं आला एवढा लांब ना तुम्ही? बघा मित्रांनो, मुंबईवरनं येऊन 750 गाड्यांमध्ये ह्या जोडीने 1 नंबर केलेला आहे. त्याच्या जोडीवर सामना निकाल देण्यात आला होता सुंदर आणि सम्राटला. ती पण गाडी सुंदर पळाली. तर फायनल विषय काय सांगाल दादा? मैदान सगळं रितसर झालं. म्हणजे आणि अजिबात म्हणजे काही हेच नाही. म्हणजे मैदानाला नावं ठेवण्यासारखं काही हेच नव्हतं. आणि ज्यावेळेस खालनं गाडी सुटली त्यावेळेस खालनं गाडी अंतर टाकलं होतं त्यावेळेस आम्हाला वाटलं होतं काही ना काहीतरी होणार. पण आपण सुंदर बॉस जर बघितलं तर एकदम तो नामांकित बैल आहे. आज सुंदर बॉस कधी काय करेल हे कोणी सांगू शकत नाही. आणि त्यानं त्यात साध्य केलंय. आणि आम्हाला सगळ्यात मोठा हा आनंद आहे की आज आमची सुद्धा गाडी सुंदर बॉसच्या सोबत पहिली. हा आम्हाला सगळ्यात मोठा आनंद आहे. बघा. आणि दादा, तुम्ही पण आता वारकरी संप्रदायातील सगळी मंडळी ह्या खेळाकडे आकर्षित व्हायला लागलाय, वळू लागलाय. काय सांगाल दादा? आता आपण बघतोय बघा, आता आपण जर पाहिलं तर सगळ्यात महत्वाचं आपण आपल्या महाराष्ट्रात गोहत्या आपल्याला पाहायला मिळते. आपण संतांची परंपरा आपल्या महाराष्ट्राच्या मातीला लागलेली आहे. संतांनी सुद्धा सांगितलंय गौसंवर्धन करा, आपल्या गायीचं रक्षण करा. आणि खऱ्या अर्थानं जर गायी जर वाचली तर आनंदी वाचणार आहे. बरं. आणि अजून काय सांगाल दादा? आणि म्हणजे आज आपण पाहतोय बघा, आज जवळजवळ 90% लोक म्हणजे 90% तरुण मुलं आज या क्षेत्रात आहेत. आपण जर एक 20-25 वर्षापूर्वीचा काळ जर पाहिला, बंदीच्या अगोदरचा काळ, तर बऱ्यापैकी क्वचित माणसं किंवा क्वचित युवक या क्षेत्रात दिसत होती. बऱ्यापैकी लेंगा आणि पायजमावली माणसं या क्षेत्रात होती. पण आता आपण जर पाहिलं तर कडक इस्त्रीवाला पण आहे, आर्मीवाला पण आहे, वकील पण आहे, डॉक्टर पण आहे, शेतकरी पण आहे. आणि आज आम्ही या गौसंवर्धन व्हावं याकरता आमचा वारकरी संपर्क सुद्धा या क्षेत्राकडे वळलेला आहे. बरं. आणि दुसरं तरुणांना काय संदेश द्याल तुम्ही? तरुण एकच संदेश देईल, हे क्षेत्र जेवढं चांगलं आहे तेवढं स्वतः मी अनुभव घेतलेला, हे क्षेत्र तेवढंच वाईट आहे. अक्षरशः आम्ही गेल्या सीझनला बैल आमच्या हातात निघाला म्हणून आम्ही रडलेलो आहे. त्यामुळे पण हे क्षेत्र एवढं आहे की मी युवकांना एकच सांगेल, एखादा बैल आपल्याकडे आल्यानंतर आहे ना त्याला जीवापाड सांभाळा,
त्या बैलावर आपण प्रेम केलं ना तर तो बैल किंवा तो नंदी आपलं काहीतरी कल्याणच करून देतो. चालतंय, धन्यवाद दादा. आता आपण वळूयात मित्रांनो खांड्याकडे. अण्णाकडे मित्रांनो, आज तुम्ही पाहिलं असेल जे हनुमान केसरी मैदानामध्ये दोन नवीन चेहरे उजेडात आले. त्यातला हा खांड्याबाई आहे. दादा नमस्ते. नमस्ते, पहिल्यांदा आपला परिचय द्या दादा. मी विष्णू यादव बाकरवाडी. बर, त्याला पण बक्षीस आवडते काय? ते डालच हे करते. दादा कितवा आहे? पहिला एक नंबर आहे आतापर्यंत. पहिले त्याचं भरपूर झाली, 10-12 नंबर झाले. कुठल्या कुठल्या मैदानांमध्ये झाले? आता काशे गावात झालाय, कुळक जायचं झालाय आणि नागठाणमध्ये झालाय, वडूज मध्ये झालाय. आजच्या चालकांविषयी काय सांगाल? आज गटाला कोणी गाडी चालवली? अण्णा ड्रायव्हर येऊन सेमीला सीमेला त्यांना तिन्ही फेरत त्यांना झाली. काय सांगाल? अण्णाच्या विषयी काय सांगाल? अण्णा एक नंबर ड्रायव्हर आहे की काय त्याचा विषयच नाही ना. आणि आजचा पायरा कसा करण्यात आला दादा? पैरा म्हणजे ते आमचे मित्र आहेत फुलटिंग, त्यांचा फोन आला मला हा, की मला बैल पाहिजे म्हणून, तेच खोपशे बर त्यांचा फोन आला की खंड्या मला पाहिजे, आमचा पैरा कॅन्सल झालाय. बर एका शब्दात देऊन टाकला म्हणजे चला बर. पुढे म्हणजे. आजचा आनंद कसा आहे? महाराष्ट्रातली टॉपच्या गाड्या आल्या होत्या, जवळपास टॉपच्या गाड्या आहेत, एक नंबर 750 गाड्यांमध्ये एक नंबर केला दादा. एक नंबर केला, काय नाही, बरं, आनंद खूप आहे. खूप आनंद. आयोजन कमिटीने कशा पद्धतीने आयोजन नियोजन केलं? नाही, एक नंबर झाले आयोजन. एक नंबर झालेलं आहे. मित्रांनो, तुम्ही बघू शकता. बैलाचं म्हणजे काय झालं, 3 महिने झालं बैल पायातच आजारी होता. बर 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 3 महिने झालं बैल पळला की पायाचा प्रॉब्लेम दाखवायचा. बर आणि आता बैल व्यवस्थित झाले. ते विक्रम डॉक्टर आहेत वाटेगावचे, बर बर त्यांनी बैलाची ट्रीटमेंट केली आणि बैल एक नंबर केला. बर. तिथनं बैल आता मला वाटते 5 मैदान झाले, त्यातले 4 मैदानात बैल बोलायला राहील. गुलाबात राहिलाय. हो, चालतंय, अभिनंदन दादा. तुम्ही असंच गुलाबात राहा. त्याचबरोबर धन्यवाद. तुम्हाला जी टीम सहकार्य करते खंड्याच्या एक मागे जी असते, नंबर, एक त्यांची नावं नंबर. सांगा जरा. आमचे शिरोळचे विशाल शेट आहेत, हा, ते सहकारी आहेत. हा. आणि आमचा बलमा ग्रुप आहे वाकरवाडीचा. बर बर. आणि गणेश अनपट मित्र मंडळ मंडळ व्हायचे, व्हायचे. बर ते बर. सुद्धा आहेत. ते सुद्धा आहे. हो, बरं, चालतंय, अभिनंदन दादा. हा. अण्णा काय सांगशील ह्या जोडीच्या विषयी? एक नंबर केलाय. याची गाडी तू गटाला, सेमीफायनलला आणि फायनलला चालवली. गाडी तिन्ही फेरं चांगलीच पडली, खुल्लीच तिन्ही फेरं सुट्टाच निकाल झाला. हा, आणि सेमीला फायनलला झालं, हा. सामना निकाल झाला. बर पण गाडी सेमीला चांगला गॅस लागला होता गाडी. बर बर. फायनल विषय काय सांगशील? आज कोण कोण होतं फायनल मध्ये? फायनल आज सगळी म्हणजे महाराष्ट्रात येतला नामांकित बैल होती. बर, सगळी नाव नाही घेता यायचं, पण सगळी बैल होती. सगळे होते. त्याचबरोबर बैलगाडी शर्यत क्षेत्रातला सप्त हिंद केसरी सुंदर रूप बॉस पण होता. त्याच्या शेजारी गाडी चालवत होता. कसं वाटत होतं तुला? तो काय आपल्या बैलगाडी क्षेत्रात देवाची, हं. त्यामुळं त्याच्यावर पण आपला ड्रायव्हर होता, बर. छोटा ड्रायव्हर माळेगावकर. बर बर बर. त्यामुळं ते मला वाटत होतं ती गाडी एक करीन. हं. आम्हाला एक खंड्याची सुट्टी मी करेन. ती मला म्हणली ती अण्णा मला एक नंबर पाहिजे. बर त्यांना म्हणलं तुम्ही फक्त मला खालनं गाडी काढून द्या, बर पुढे मी माझ्या पद्धतीने बघतो. बर. बरंचसं नियोजन तू करतो. काय सांगशील त्या नियोजनाच्या विषयी? नियोजन जी माझ्या डोक्याला नियोजन लागतं हां, ते आपण करतो. आणि मी गाय तरी आपलं असं मी नियोजन केलेलं आपलं आत्तापर्यंत फेल नाही गेलं. बर. आणि एकदम व्यवस्थित परफेक्ट नियोजन होतं. परफेक्ट करायचं. चालतंय, तुमचं अभिनंदन. असंच कायम गुलाबात राहा. असेच नवीन चेहरे उजेडात येऊ द्या. धन्यवाद सगळ्यांचे. धन्यवाद. ओके.